नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सोलापुरात मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त सोलापुरात शिवजयंती निमित्त दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 तारखेला झाला होता, त्यामुळे सलग 19 तास 19 मिनिटे 19 सेकंद दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प सोलापुरात करण्यात आला आहे। ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन भारतीय लाठी महासंघाकडून हा विश्वविक्रम करून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार आहे। 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे। तसेच 10 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा सुरू होईल। दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल। त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर 2 दिवस चर्चा होणार आहे। तसेच त्यानंतर पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत। पुण्यातील देहू रोड येथे झालेल्या गोळीबारातील आरोपींना अवघ्या 48 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। पोलिसांनी अटक करू नये म्हणून या आरोपींनी वेगवेगळे फंडे वापरले होते, पण त्यांचे सर्व फंडे पोलिसांनी मोडीत काढले। पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या सहाय्याने या सर्व आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी या आरोपींची चौकशी केल्यावर आधी त्यांनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला, पण पोलिसी खाक्या बसताच हे आरोपी पोपटासारखे बोलू लागले। आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे। मुंबईतील जुहू चौपाटीवर घडलेल्या या प्रकाराने सगळेच हादरले आहेत। एवढंच नव्हे तर आरोपीने तक्रारदार व्यक्तीवर चाकूनेही वार केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे। अर्जुन कैलास गिरी असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे, तर ओमकार मनोहर मुखिया उर्फ ओमकार शर्मा असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नागपूर पोलिसांनी त्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर ताब्यात घेतलं आहे। सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केली असून उपचारानंतर अटक करण्यात येणार आहे। अनेक वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्यात वारंवार वॉरंट बजावून हजर झाले, त्यामुळे त्यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। सरकारी कामात अडथळा आणण्याचे हे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे। सावंतवाडी येथून गोवा बांबोडी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या 108 रुग्णवाहिका सोमवारी मध्यरात्री 2च्या सुमारास कोलवाड गोवा येथे रस्त्यावर अग्निप्रलयात जळून खाक झाली। सुदैवाने रुग्णवाहिकेवर असणाऱ्या डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। यामध्ये असलेल्या रुग्णासह डॉक्टर व चालक बालंबार वाचले। जामखेड या रस्त्याचे श्रीगोंदे तालुक्यातील आढळगाव या परिसरातील काम मागील 5 वर्षापासून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहे। रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत। यामध्ये आढळगाव परिसरातील अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे। यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ठेकेदाराच्या विरोधात सरपंच शिवप्रसाद उबाडे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे। येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान येथे होणाऱ्या महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनासाठी नांदेड जिल्ह्यातील आमदारांनीही हातभार लावला असून या स्पर्धांसाठी नांदेड, वाघाडा, मनपा आणि इतर शैक्षणिक संस्थांची मैदानी सुसज्ज केली जात आहे। खेळाडू व इतर निमंत्रितांच्या निवास व्यवस्थेचेही नियोजन पूर्ण केले झाले आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हा आता उपोषणाच्या आखाड्यात उतरला आहे। त्याने यापूर्वी नुकत्याच झालेल्या केसरी स्पर्धेतील पंचगिरीबाबत शड्डू ठोकून वातावरण तापवलं होतं। आता त्याने मोठी मागणी केली आहे। कुस्ती खेळासाठी त्याची आग्रही मागणी मान्य व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे। एक पैलवानाने न्याय मागण्यासाठी सविनय आंदोलन छेडल्याने महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना त्याचे नवल आणि अभिमान वाटत आहे, तर त्याच्या गांधीगिरीची राज्यभरात चर्चा होत आहे। पिंपरी चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली। इमारतीच्या 15व्या मजल्यावरून उडी मारून तिने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.